ज्या वेळेला पहिल्यांदा नोटिफिकेशन निघलं होतं 20 तारखेचं, तेव्हापासून आम्ही जालना शहरामध्ये निवडणुकी लढायच्या तयारीत आहोत। जवळपास आतापर्यंत माझ्याकडे 30 ते 35 लोकांनी इच्छुकता दर्शवलेली आहे निवडणूक लढवण्यासाठी। आणि विशेष करून उद्या 20 तारखेला माझी मधुबन या ठिकाणी इच्छुकांची आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे। जालना शहरातल्या अनेक प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत। विशेष करून कचरा, पाणी, रस्ते आणि विशेष करून बेरोजगारी आणि महानगरपालिकेमध्ये एक विशेष फंड असतो ज्याच्यासाठी अर्थसहाय्य आपण देतो। या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये निवडणूक लढणार आहोत। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथली निवडणूक लढणार आहे। अशी चर्चा आहे की आपली काँग्रेस बरोबर युती होण्याची शक्यता आहे। युतीची अजून आदान प्रदान तर काही झालेलं नाही, प्राथमिक स्वरूपाच्या चर्चा आहेत, परंतु अजून त्याला मुहूर्तमेढ मिळालेली नाही। सन्मानपूर्वक जर ते आम्हाला सन्मान देत असतील तरच आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी युती करण्याचा विचार करणार आहोत। जालन्यात एकीकडं असं वातावरण चाललंय की भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व दिसतंय आणि फक्त हिंदूवाद असा विषय चालू आहे। मग जे दलित मुस्लिम मतदार आहेत त्यांचा वाली सध्या कोण आहे? आता सध्या वंचित शिवाय या जिल्ह्याला कोणी वाली राहिलं नाही। आपसात भांडले परंतु ते एकत्रच आहेत। जरी ते निवडणुका एकत्र लढले नाही, बीजेपी असेल सेना असेल, परंतु ते नंतर एक होणार नाहीत याची काही गॅरंटी नाही। आणि म्हणून इथे जो बहुजन वर्ग आहे हा सर्व वंचित बहुजन आघाडीकडे आशेनं पाहतोय। मी कालपासून बघतोय की माझ्याकडे जथ्थेचे जथ्थे त्या ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी येत आहेत आणि मी कॅलिबर पाहून म्हणजे विशेष करून वकील्स, डॉक्टर्स, शिक्षित जे आहेत अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी पुढे करून या शहराची निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत। जालना शहरातील जनतेला तुम्ही काय आवाहन करणार वंचित करून? वंचितच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की ही निवडणूक 5 वर्षात एकदा येते। ही निवडणूक आपल्या घराची संबंधित आहे, आपल्या लाईट बिलाशी संबंधित आहे, आपल्या घराच्या बिलाशी संबंधित आहे, आपल्या पाण्याशी संबंधित आहे। याला हलक्यात न घेता विचारपूर्वक जो खऱ्या अर्थानं तुमच्या बरोबर काम करणार आहे असा वंचित बहुजन आघाडीचा निवड तुम्ही यावेळेला करा आणि वंचित बहुजन आघाडीची महापौर या शहरावर तुम्ही बसवा। मी तुम्हाला या शहराचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो।